जो असे जागतात धन्य माता पिता तयाच्या जगद्गुरु तुकोबारा म्हणतात जो आपल्या हिताच्या तो तर धन्य आहे जो पण त्याचे आईवडील सुद्धा धन्य आहेत अशी त्याला पराकोटीची धन्यता देतात जगद्गुरु तुकोबारा आहे. त्यामुळे जागा असावं लागतं. जाग राहणं हे फार महत्वाचं आहे. मग झोपेतून असे अनेक अनर्थ घडतात की खूपच अनर्थ घडतात. मग त्यामुळे जागा असायला पाहिजे. मनुष्याने जागृतीतून अनेक अनर्थ टळतात आणि झोपेतून अनेक अनर्थ घडतात. त्यामुळे झोप ही मनुष्याला अत्यंत भयंकर हानिकारक आहे. महाराज एका गावामध्ये चोरी होती. चोरी झाली. गावातील लोक त्याच्याजवळ येतात आणि म्हणतात का रे चोरी झाली मग तू काय झोपला होता का? हा म्हणतो झोपल्याशिवाय झाली का? झोपलं होतं म्हणून तर झाली ना. मग झोपेतून असे अनेक अनर्थ घडतात. त्यामुळे झोप ही मनुष्याला अत्यंत भयंकर हानिकारक आहे. अत्यंत हानिकारक आहे. एक तुम्हाला पुराणातलं उदाहरण सांगतो. अभिमन्यू आहे. अभिमन्यू हा अभिमन्यू रणांगणामध्ये मारला गेला. याचं कारण काय? झोप. तुम्ही म्हणता हा अभिमन्यू रणांगणामध्ये गेल्यानंतर काय झोपा काढत होता का? अभिमन्यू रणांगणामध्ये गेल्यानंतर झोपा काढत नव्हता. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये असताना सुभद्रेला चक्रव्यूहाची माहिती सांगत होते. चक्रव्यूहात कसं घुसायचं युद्धाची माहिती सांगत होते. त्यातील चक्रव्यूहात कसं घुसायचं हे सांगण्यास सुरुवात केली आणि सुभद्रा तोपर्यंत जागी होती. आणि ज्या वेळेस चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं हे सांगायला सुरुवात केली आणि सुभद्रेला झोप लागली. कथा पुराण ऐकता झोपे नातीले तत्वता खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमली विचार झोप किती मनुष्याला अत्यंत भयंकर आहे. झोप अहो एका गावामध्ये असाच हाकण हरिनाम सप्ताह चालू होता. मग गावातील एक पारमार्थिक कुटुंब होतं. त्या पारमार्थिक कुटुंबातील सर्व लोक यायचे आणि एक जण कीर्तनला परमार्थाचा त्याला छंद नसल्यामुळे तो कीर्तनला येत नव्हता. तो पोथीला येत नव्हता. कथेला नव्हता. कोणत्याच गोष्टीला यायचा नाही. मग घरच्या लोकांनी जरा आग्रह केला का हो आळंदीचे महाराज आहेत मामदापूरचे महाराज आहेत आज लय सुंदर कीर्तन आहेत. तो म्हणा नाही कीर्तनला आपण येत नसतो का? अहो मी तुम्हाला आम्ही आतापर्यंत कधी कीर्तन ऐकलं का? नाही. अहो चला आज लय कीर्तन छान आहे गोड कीर्तन आहे चला. तुम्हाला जे आपण येत नाही. घराच्या लोकांनी त्याला खूप आग्रह केला. अहो चला आज तरी चला. आतापर्यंत इथून माग आपल्या गावात बरेच सप्ते झाले. तुम्ही एकदा तरी आला फक्त जेवायला आता. अहो कीर्तनला तरी याचा एक कीर्तन श्रवण करता 7 दिवसात. उद्याच्या ना काय हो उद्याचं काही नाही पण आजचे महाराज लय चांगले. मग तुम्हाला बरं ठीक आहे बरं आला. मग कीर्तनला आल्यानंतर तो कुठं बसला? तो का महाराजांच्या समोर नाही लांब बसला अंधारात. जेणेकरून आपली चप्पल ही दिसेल आणि जेणेकरून आपलं सगळं असा खांबा बघितला निवांत आणि टेकून देऊन निवांत बसला. कीर्तन इकडं चालू झालं. रांगात आलं मस्त. मग कीर्तन रांगात आलं इकडं. महाराजांनी चांगला वेदांतचा चांगला काढलाय. सांगू लागले ब्रह्मसत्य सगळं जगत मिथ्या असं तसं इकडं तिकडं सांगू लागली. मग ह्याच्या डोक्यावरून चाललं ना जोपर्यंत दृष्टांत येत होते तोवर त्याला आनंद वाटू लागला. आणि जेव्हा वेदांताचं काढलं मग त्याच्या डोक्यावरून जाऊ लागलं. मग त्याला झोप लागली. कथा पुराण ऐकता झोप हे नातीले तत्वता. मग त्याला झोप येऊ लागली. मग झोप ही कशी या संसर्गजन्य रोग आहे. आपल्या इकडे म्हणे बघा मराठवाड्यामध्ये ढवळ्या शेजारी पवळ्या मानला वान नाही म्हणून गुन्हा आला. मग तशी परिस्थिती झाली. त्याला झोप येऊ लागली. त्याच्या शेजारी एक जण बसलेला होता. महाराज एक जण कधीच एक मनुष्य वाईट नसतो. प्रत्येकाला एक तरी मित्र तसा असतोच. तसा त्याला एक जण तिथे भेटला आणि त्याला झोप लागली महाराज. आणि झोपेत त्याचे गुरु लागला. तो गुरु झोपेतच कसं म्हणतोय हा असं म्हणू लागला. शेजारचा म्हणला हे म्हणायचं खाऊ का? तो म्हणायचा खा. इकडे ह्यांचा कार्यक्रम चालू. महाराजांनी थोडा एक विनोद आला. सगळे लोक हसले. मग ह्याला जाग आली. शेजारचा उठून गेला घरी आणि हा तसाच बसला. परत कीर्तनाला परत प्रारंभ झाला. व्यवस्थित चालू झालं. मग तो व्यवस्थित टेकन देऊन बसला आणि टेकन देऊन बसल्यानंतर अंधारच पडलेला होता जरा. मग परत कीर्तन सुरुवात झालं आणि तो टेकन दिल्यामुळे
असं टेकन दिल्यामुळे मग साहजिकच टेकन दिल्यामुळे जेवण झालेलं होतं पंक्तीचं फुल टेकन दिलेलं आणि तशी झोप लागली. पण परिणाम असा झाला झोपला पण तो व्यवस्थित झोपला नाही. त्याचं राहिलं थोबाड उघड तोंड उघडं राहिलं. मग अंधारात असल्यामुळे मग एक फिरस्ते गावातलं कुत्र तिथून जाऊ लागलं. पण त्याला पण देहधर्म करायची इच्छा झाली. मग त्यांनी इकडे तिकडे पाहिलं त्याला हा खंबा दिसला ते आलं त्यांनी कार्यक्रम करून दिला. मग गावातील लोक कीर्तन झाल्यानंतर विचार करू लागले का हो कुठले महाराज होते किती महाराजांनी काय सुंदर कीर्तन केलं किती गोड कीर्तन केलं. गोड ऐकलं का ह्याचं डोकं सळकायचं. एक वेळा त्यांनी ऐकून घेतलं 2 वेळा ऐकून घेतलं 3ऱ्या वेळा ऐकून घेतलं पण पुराण त्याला सहन व्हायला गेलं. कीर्तन झालं आणि तो गावातील लोकांना म्हणू लागला आरडाला अहो आता जर तुम्ही महाराजांचं गोड कीर्तन झालं असं म्हटलं तर पहा मी काठीनं हाणीन. गावातील लोक म्हणले काय झालं सुंदर कीर्तन तर चांगलं झाले तसे गायक बी चांगले श्रोते बी भरपूर आले होते पण प्रॉब्लेम कुठं झाला टाळकरी बी भरपूर होते. मग गोड झालं ह्या गोड झाले म्हणजे त्याला राग काय आला. मग गावातील काही प्रतिष्ठित लोक त्याच्याकडे गेले का रे बाबा झालं काय प्रॉब्लेम काय झाला तू गोड झालं म्हणे राग येतो तुला काय. अहो तो मला कशाचं गोड झाले सगळं खरड खरड झाले. तुम्ही म्हणता गोड झाले विठ्ठल मी काम सांगितलं झोप झोप. अहो भगवंताने सुभद्रेला चक्रव्यूहात कसं घुसायचं हे सांगत होते तोपर्यंत सुभद्रा जागी होती आणि चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं हे सांगण्यास सुरुवात केली आणि सुभद्रेला झोप लागली. पण त्याचा परिणाम असा झाला जो सुभद्रेच्या गर्भामध्ये अभिमन्यू होता अभिमन्यूला चक्रव्यूहात कसं घुसायचं याचं ज्ञान झालं पण चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं याचं ज्ञान न झाल्यामुळे त्या अभिमन्यूला प्राणाला मुखावं लागले. याचं कारण काय सुभद्रेची झोप. म्हणून झोप हे मनुष्याला अत्यंत भयानक हानिकारक आहे. मग काय अर्जुन का सामान्य अभिमन्यू का सामान्य होता का तो अपर नव अर्जुन सुभद्रा हृदय आनंदनो तो नवीन दुसरा अर्जुनच होता. अभिमन्यू सामान्य नव्हता वीर होता महारथी होता पण त्याला काय झोप नडली झोप सुभद्रेची. त्या सुभद्रेच्या झोपेमुळे त्याला मरावं लागलं. मग त्यामुळे झोप ही मनुष्याला अत्यंत भयानक हानिकारक आहे. मग काही लोक जागे असतात मग कुठेही जागे काही लोक म्हणले अहो आम्ही तर जागे असतो ना बर मग ते कुठे रात्र असतात पण करतात काय राजा राणी आणि गुन्ह्या काय करतात दुसरं रात्रभर पत्ते फिरतात त्यांना जुगार खेळतात. मग त्यांना म्हणायचं का धन्य माता पिता द्यायच्या मग ते धन्य आहेत का अहो ते धन्य नाहीत हिताच्या ठिकाणी जागे आहेत. ज्या ठिकाणी आपलं हित आहे त्या ठिकाणी ते जागेच असतात आणि ज्या ठिकाणी आपलं हित नसेल त्या ठिकाणी ते झोपतातच. मग जगद्गुरु तुकोबारा इथे एक फार सुंदर असा दृष्टांत देतात. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात चुकलिया टाळा वाती घालोनिया डोळा तैसे जागे करे चित्ता काही आपली आहे विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात जसा एखादा हाडाचा व्यापारी आहे हाडाचा म्हणजे सगळ्याला हाडा असतात म्हणजे हाडाचा म्हणजे जो आपल्या हिशोबामध्ये तत्पर असतो असा आपल्या कार्यामध्ये तत्पर जो आपल्या व्यापाराचा ताळेबंद लावत असतो हिशोब लावत असतो आणि तो आपल्या हिशोबाचा एकदम हिशोबच लावतो आणि जोपर्यंत आपल्या व्यापाराचा ताळेबंद हिशोब लागत नाही तोपर्यंत तो झोपत नाही. आणि जसा दुसरा एखादा व्यापारी आपल्या व्यापाराचा ताळेबंद लावत नाही हिशोब लावत नाही तर जगद्गुरु तुकोबारा म्हणतात त्याची अवकाळा झाल्याशिवाय राहत नाही. अवकाळा तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा नाही त्याची अवकाळा नाही त्याची
त्याची अवकाळा या प्रमाणाचे आपल्याला दोन अर्थ करता येतील. ताळा नाही त्याची अवकाळा आणि ताळा त्याची अवकाळा. तो असा एखादा व्यापारी आहे, तो व्यापाऱ्याच्या आपला ताळेबंद लावत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याची तर अवकाळा होतेच, पण त्याला दोष लागतो, दोष. तुका म्हणे दोष आणि अवकाळा न पडता ताळा घडत असे. जसा हा व्यापारी आपल्या व्यापाराच्या बाबतीत कसा असतो, जागा असतो, आणि जोपर्यंत तो व्यापाराचा ताळेबंद लागत नाही तोपर्यंत डोळ्यात तेल घालून तो लावण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेस ताळेबंद लागतो त्यावेळेस तो खुशाल झोपतो. तसं मनुष्याने आपल्या हिताच्या बाबतीत तसं जागा राहायला पाहिजे. जोपर्यंत आपलं हित होत नाही, जोपर्यंत आपला उद्धार होत नाही, तोपर्यंत मनुष्याने जागत असायला पाहिजे. विठ्ठल समाजामध्ये चार प्रकारचे वर्ग आपल्याला करता येतील, चार प्रकारचे लोक दिसतील. समाजामध्ये पहिला वर्ग असा आहे की त्याला आपलं हितही कळत नाही, तो आपल्या हिताच्या बाबतीत जागाही नसतो. समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे की त्याला आपलं हित कळत नाही पण तो हिताच्या बाबतीत जागा असतो. समाजामध्ये तिसरा वर्ग असा आहे की त्याला आपलं हित कळतं पण तो आपल्या हिताच्या बाबतीत जागा नसतो. आणि समाजामध्ये चौथा वर्ग असा आहे की त्याला आपलं हितही कळतं आणि तो आपल्या हिताच्या बाबतीत जागा असतो. समाजामध्ये पहिला वर्ग कसा आहे की त्याला आपलं हितही कळत नाही, तो आपल्या हिताच्या बाबतीत जागाही नसतो. म्हणजे जागाही नसतो म्हणजे जागाही नसतो, तो कायम झोपलेलाच असतो. काही काही लोक समाजामध्ये असे त्यांना काहीच कळत नाही. काहीच कळत नाही म्हणजे काहीच कळत नाही, त्यांना आपल्या अज्ञानाचंही अज्ञान असतं. निदान मनुष्याला आपल्याला काही कळत नाही एवढं तरी कळावं, पण त्याला तेवढंही कळत नाही. आपल्याला काय कळत नाही एवढं जरी कळलं तर तो जाईल दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याकडून समजून घेईल, पण त्याला तेवढंही कळत. असा जो समाजामध्ये वर्ग आहे तो आपली भयानक हानी करून घेतो. आणि तशाच वर्गाला आपण उपदेश करायला गेलो का, हो तुम्ही असं असं करताय, असं करणं हे बरोबर नाही. किंवा एखादा तंबाखू खात असेल त्याला म्हणलं का, हो तंबाखू खाणं फार वाईट आहे, तंबाखू खाल्लं नाही, असं कोणत्या ग्रंथात सांगितलंय तंबाखू खाणं फार चांगलं आहे. आपण त्याला उपदेश करायला गेलो तो म्हणतो महाराज तुम्ही पण खा, त्याचं तुम्हाला रहस्य कळणार नाही. तुम्ही पण आहे ते, अहो सर्व लोक खातात म्हणून का वेडे म्हणून खातात का, अहो त्यामध्ये काहीतरी गुप्त असेल, काहीतरी स्वाद असेल, तुम्हाला काय कळणार. मग असा जो समाजामध्ये वर्ग आहे मग त्याला आपण, तो आपल्या हिताच्या बाबतीत जागाही नसून त्याला आपलं हितही कळतं. असा जो समाजामध्ये वर्ग आहे तो आपली भयानक हानी करून घेतो. आणि समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे की त्याला आपलं हित कळत नाही पण तो आपल्या हिताच्या बाबतीत जागा असतो. तो वर्ग कसा आहे, तो याज्ञिकांचा वर्ग आहे, राजर्षी लोकांचा वर्ग आहे. तो वर्ग आपलं हित स्वर्ग प्राप्त करण्यामध्ये, संपत्ती प्राप्त करण्यामध्ये ते आपलं हित समजतात. अहो पण स्वर्ग कुठपर्यंत आहे, जोपर्यंत आपलं पुण्यशील आहे. ज्या दिवशी आपलं पुण्य संपल मग त्या दिवशी आपल्याला मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. तुका म्हणे जाते पुण्यशया भोगती, पुण्यशया भोगती, पुण्यशया भोगती. तुका म्हणे जाते पुण्यशया भोगती, पुण्यशया भोगती, अहो भगवान सुद्धा गीतेमध्ये म्हणतात देतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षुणे पुण्य मृत्यू लोकम विशंती एवं त्रय धर्म मन प्रपन्ना गता गतम काम कामाला बनते. अहो ते जोपर्यंत तुमचं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत स्वर्गामध्ये राहायला मिळते. मग एकदा का तुमचं पुण्य संपलं मग तुम्हाला मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग तुम्हाला मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. मग का हो, जप करून तुम्ही यज्ञ करून सर्व साधन करून साधनाने तुम्ही जे पुण्य मिळवलंय आणि सर्व मिळून केली आणि पुन्हा परत जर आपल्याला काय साधनेचा उपयोग आहे का, एवढं करून तुम्हाला पत्ता नाही मग या साधनेचा उपयोग आहे का. मग असा जो समाजामध्ये वर्ग आहे त्याला जर आपण सांगायला गेलो का रे बाबा तुम्ही असं असं करता, सर्व यज्ञ करता, जप करता, अनुष्ठान करता, या जपाच्या अनुष्ठानाच्या साधनेने या पुण्याच्या जोरावर तुम्ही स्वर्ग प्राप्त करता, पण स्वर्ग तुम्हाला कायमचा आहे का, नाही ना. मग तुम्ही असं का करीत नाही, हे स्वर्ग कायमचा नाही.
मग तुम्ही डायरेक्ट आपलं जप अनुष्ठान करा, स्वर्गाची अपेक्षा धरू नका, असं जर त्यांना मार्गदर्शन करायला लागलं, उपदेश करायला, तर ते ऐकत नाही. ते आपलं हित स्वर्ग प्राप्त करण्यामध्येच समजतात. असा समाजामध्ये हा दुसरा वर्ग आहे, जो आपली सांगतो विठ्ठल विठ्ठल. समाजामध्ये तिसरा वर्ग असा आहे की त्याला आपलं हित कळतं, पण तो आपल्या हिताच्या बाबतीत जागा नसतो. तो वर्ग म्हणजे सर्व वक्त्यांचा वर्ग, सर्व कथाकारांचा वर्ग, तसं बोलायचं झालं तर सर्व कीर्तनकाराचा वर्ग. आम्ही सांगायचो लोकांना का हो असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, पण आम्ही वागतो शपथ, आम्ही मात्र वागणार नाही. तुम्ही सांगा, आमचं जर ज्ञान नुसतं सांगण्यापुरता काय उपयोग होईल का? त्या ज्ञानाचा काहीच उपयोग होणार नाही. जर आम्ही जसं सांगू तसं वागलो तर त्या ज्ञानाचा उपयोग होईल. उदाहरणार्थ मागे एक सभागृह आहे, त्या सभागृहाच्या जर आपल्याला दुसऱ्या मल्ल्यावर जायचं असेल तर ह्या दोन्ही समपावलाने आपण समान गतीने चालत राहिलो तर त्या सभागृहाच्या दुसऱ्या मल्ल्यावर पोहोचू. एकाने असं ठरवलं सभागृहाच्या तर दुसऱ्या मल्ल्यावर जायचंय, पण एक पाय त्यांनी खाली ठेवला, जिन्याचा एक पाय खाली ठेवला आणि एका पायाने तो चढत गेला. तो सभागृहाच्या दुसऱ्या मल्ल्यावर जाईल का? तो सभागृहाच्या दुसऱ्या मल्ल्यावर जाणारच नाही. उलट तसा प्रयत्न केला तो पडल, मुंडक बिंडक मोडल, हात पाय मोडल, गळ्यात तो जाणार नाही वरी. अहो त्याचप्रमाणे तुम्हाला परमात्मा रूपी या ऊर्ध्व स्थानापर्यंत जर पोहोचायचं असेल तर एक तुम्हाला ज्ञानाचा पाऊल आणि एक आचरणाचा पाऊल, एक ज्ञानाचा पाऊल आणि एक आचरणाचा पाऊल, या दोन्ही पाऊलाची आपल्या जीवनामध्ये अशी घट्ट केली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आचारसंहिता अशी बळकट केली पाहिजे की त्या जोरावर आपण त्या परमात्मा रूपी ऊर्ध्व स्थानापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. निश्चित जाऊ विठ्ठल. मग आम्ही सांगत असतो लोकांना, पंढरी शेजारी आल्यानु संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग. अहो आम्ही वर्षभर सांगायचं, आषाढीला गेलं पाहिजे, कार्तिकीच्या वारीला गेलं पाहिजे, एकादशी धरली पाहिजे, आम्ही नुसतं सांगायचं. आणि आषाढीच्या वारीच्या काळामध्ये जे आम्ही वर्षभर असे कीर्तनकार सांगत बसतात आणि तेच वारीच्या वेळेमध्ये गावाला दिसतात. मग तुम्ही सांगा, मग आमचं जर ज्ञान नुसतं सांगण्यापुरतं असेल तर त्या ज्ञानाचा काय उपयोग आहे का? त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. मग अलीकडच्या काळामध्ये एक पद्धत सुरू झालेली आहे बघा, प्रवचन करण्याची पद्धत. ती आपल्या इकडे नाही, पुणे जिल्ह्यामध्ये. कुणी पण मरो, माळकरी मरो, कुणी पण मरो, बिन माळकरी मरो, कुणी पण मरो, त्याच्या दस्तऐवजीला पद्धत सुरू झालेली आहे. मग पुणे जिल्ह्याकडे तिकडलं सांगतोय, परत तुम्हाला राग यायचा आपल्या इकडे कसं काय म्हणलं म्हणून, तिकडलं सांगतोय. मग तिकडं कुणी बी गेलं का, मग त्याच्या दस्तऐवजीला प्रवचन करण्याची पद्धत सुरू झालेली आहे. मग एका महाराजांना प्रवचनाकरता आमंत्रित गेलं. मग महाराजांना आमंत्रित गेलं. मग महाराज पण आले. महाराजांनी विचारलं कोण गेलंय कोण? मुलगा गेलाय का, आजोबा गेलाय का, एक तरुण गेला? मग गावातील लोक म्हणले बाप गेला. बर. लगेच महाराजांनी ओवी घेतली, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोण किजे. मग महाराजांनी सुंदर असं वर्णन चालू केलं. अहो सर्व तीर्थांचं स्थान म्हणजे आईवडिलांचं चरण आहे, आणि सर्व पृथ्वीची प्रदक्षिणा केल्यानंतर जे पुण्य आपल्याला प्राप्त होतं तेच आईवडिलांच्या चरणाजवळ प्राप्त होतं. पहा, भक्त पुंडलिक राय आहेत. पहा, भक्त पुंडलिकांनी फक्त आपल्या आईवडिलांची सेवा केली, त्याचा परिणाम एवढा झाला, भगवंताला पुंडलिकाकडे यावं लागलं आणि पुंडलिकाला दर्शन द्यावं लागलं. ही आईवडिलांच्या सेवेची ताकद आहे. महाराजांनी असं सुंदर वर्णन केलं, एवढं वर्णन केलं, जे श्रोते वर्ग होता ऐकणारा, तो म्हणला काय महाराजांचं प्रबोधन आहे. आपलं बी कोणी गेलं की महाराजांचे तारे घे. बघा महाराजांचं गाव कुठे, नंबर कुठे, महाराज कोणत्या गडावर असतात बघा. लोकांना ते आवडलं. लोक म्हणू लागले काय महाराजांचं काय प्रवचन झालं, वक्तृत्व व्हायला पाहिजे तर असं व्हायला पाहिजे, असं प्रबोधन घडायला पाहिजे. मग एक जण आला आणि म्हणला महाराजांचं नाव गाव सगळं घ्यायला पाहिजे, अशी चर्चा चालली. आणि एक जण तेवढ्यात आला आणि म्हणला का हो
असल्या महाराजांचं काय तुम्ही कीर्तन घेता, काय प्रवचन घेता? अहो काय झालं, त्या महाराजांनी किती सुंदर आई वडिलांचं महत्व सांगितलं, किती प्रबोधन केलं सुंदर. तू म्हणतो काय त्यांचं कीर्तन काय प्रवचन घेता? झालं काय? तो सांगू लागला. झालं काय म्हणजे? ऐक मी सांगतो काय झालं ते. अरे ज्या महाराजांनी तुला एक तास आई वडिलांचं महत्व सांगितलं, मग अरे ज्या आई वडिलांचं महत्व तुला एक तास सांगितलं, अरे त्याच महाराजांचे आई वडील आज वृद्धाश्रमामध्ये आहेत. वृद्धाश्रमामध्ये विठ्ठल मग समाजामध्ये जो असा वर्ग आहे, म्हणजे यांनी किती जर ज्ञान लोकांना सांगितलं तर त्या ज्ञानाचा उपयोग आहे का? त्या ज्ञानाचा काही सुद्धा उपयोग नाही. ज्ञानेश्वर महाराज तर त्याचा फार निषेध करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असा जो कोणी वक्ता आहे जो आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर, आपल्या ह्या वाक्चातुर्यावर लोकांना भुलवतो, झुलवतो, त्यांच्या अंतःकरणामध्ये ठसा उमटवतो, असा जो वक्ता आहे त्या वक्त्याने कोट्यावधी जरी जन्म घेतले तरी त्याला माझी प्राप्ती होणार नाही. तैसे अहंते जिभे ठाव, तैसे अहंते ठाव जिभे सकळ शास्त्रांचा सराव, ऐसे कोटीने एक जन्म जाओ न पयुजे माते, त्याला माझी अजिबात प्राप्ती होणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढा निषेध केला. बरं, ज्ञानेश्वर महाराजांचा एवढाच निषेध आहे, ज्ञानेश्वर महाराज याच्या खाली आले नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं किती वर्णन, ज्ञानेश्वर महाराज किती मोठे आहेत पहा. बोलायचं असेल तर याच्या खाली येत नाही. हेच ज्ञानेश्वर महाराजांची शेवटची स्टेप. मग ज्ञानेश्वर महाराजांनी असा निषेध केलाय, मग जगद्गुरु तुकोबाराय का सोडणार आहेत का? अहो जगद्गुरु तुकोबारायांचा तर धारदारच वस्तारा. मग जगद्गुरु तुकोबारायची एखादी तलवार कशी आपण धार लावतो, झर करतो, तसाच जगद्गुरु तुकोबारायांचा धारदार वस्तारा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ब्रह्मज्ञान बरोबरी सांगे आपण न करी, तू तू त्याच्या तोंडावरी व्यर्थ शिनवरी वैखरी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असा जो कोणी वक्ता आहे जो आपण सांगतोय आणि तसं वागत नसेल, तो दिसला तर त्याच्या तोंडावर थुंका म्हणतात. तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी, जातो यमपुरी भोगावया विठ्ठल. असा जो समाजामध्ये वर्ग आहे त्याला आपलं हित कळतं, त्यांना आपलं हित कळतं. ज्या अर्थी ते लोकांना सांगतात त्या अर्थी त्याला हित करतं. कथा करी वरी वरी प्रेम नसेची अंतरी, प्रेम नसेची अंतरी, प्रेम नसेची अंतरी. कथा करी वरी वरी प्रेम नसेची अंतरी, प्रेम नसेची अंतरी, प्रेम नसेची अंतरी. कथा करी त्याला आपलं हित कळतं पण तो हिताच्या बाबतीत जागा नसतो. फार पूर्वीची गोष्ट आहे, मी जेव्हा शिकत होतो तेव्हा एक असेच वक्ते होते आणि मी त्यांना विचारलं. मी तेव्हा वक्ता नव्हतो, मी तेव्हा श्रोताच होतो. मग मी त्यांना विचारलं, का हो तुम्ही लय प्रवचनामध्ये सांगता, प्रवचनामध्ये तुम्ही एवढं सांगता, तसं तुम्ही कुठं वागतात? मी असं त्यांना म्हणलं. आता ती माझ्या ओळखीचे होते म्हणून चांगलं त्यांना म्हणलं मी. मग ते म्हणले, सांगायचं आपणच, वागायचं आपणच का? हे कोणी सांगितलंय? आपणच सांगायचं ना आपणच वागायचं? अरे आपण सांगावं लोकांनी वागावं. मग असा जो समाजामध्ये वर्ग आहे तो आपली भयानक हानी करून, तो आपल्या हिताच्या बाबतीत जागा, त्याला आपलं हित कळतं पण तो आपल्या हिताच्या बाबतीमध्ये जागा नसतो. तो आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक हानी करून घेतो. पारमार्थिक हा 3 नंबरचा वर्ग आहे. आणि समाजामध्ये 4था वर्ग असा आहे की तो आपल्या हिताच्या बाबतीत जागाही असतो आणि त्याला आपलं हितही जागा असतो. त्या जीवनामध्ये आचारसंहिता केलेली असते. ज्ञान आचरण त्यांनी एवढी आपल्या जीवनामध्ये आचारसंहिता बळकट केलेली असते की तो जर चालायला लागला
तो जर बोलायला लागला, तो जर वागायला लागला, तर लोक त्याच्या चालण्याकडे, त्याच्या बोलण्याकडे, वागण्याकडे, त्याच्या बोलण्या चालण्यावर लोक शास्त्र समजतात. तो शास्त्रानुसार वागतोय का नाही ते पाहत नाहीत, पण त्याची आचारसंहिता एवढी बळकट असल्यामुळे तो जसं वागतोय तेच म्हणजे शास्त्र आहे, एवढी लोकांची त्याच्यावर श्रद्धा बसते. मग का हो जगद्गुरु तुकोबाराय, आपल्या हिताच्या ठिकाणी जो असा जागा आहे, मग ज्याचे आईवडील धन्य आहेत हे ठीक आहे. मग जो हा आपल्या हिताच्या मग त्याचे आईवडील तुम्ही धन्य आहोत असे म्हटले, पण का जो आपल्या हिताच्या ठिकाणी हा जागा आहे ना, मग तुम्ही ह्याला धन्यता द्यायला पाहिजे का नाही? मग तुम्ही म्हणालात धन्य माता पिता तयाची, तुम्ही त्याच्या आईवडिलांना विठ्ठल विठ्ठल कवधारी एका साधकाने जगद्गुरु तुकोबाराला प्रश्न असा केला, का हो जगद्गुरु तुकोबाराय, आपल्या हिताच्या ठिकाणी हा जर जागा आहे तर तुम्ही का म्हणले धन्य माता पिता तयाची, अशी शंका उत्पन्न केली. मग तुम्ही सांगा, 99% मार्क मिळून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाने आला, मग सत्कार त्याचा व्हायला पाहिजे का त्याच्या आईवडिलांचा व्हायला पाहिजे? एखाद्याने खून केला, किंवा उदाहरणार्थ मी एखाद्याचा खून केला, केला नाही कुणाचा पण केला, उदाहरणार्थ बरं का, म्हणतात खून केला काय, केला नाही, उदाहरणार्थ सांगालो केला, मग शिक्षा मला व्हायला पाहिजे का माझ्या आईवडिलांना? मला बरं करो किंवा वाईट करो, हे जे करते त्याच्या बाबतीतच व्हायला पाहिजे, हे मात्र निश्चित आहे. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला निघाले, त्यावेळेस वैकुंठाला निघाले असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, गावातील लोकांना म्हणले, अहो गावातील लोक हो, असं इथं काय बसता, वैकुंठाला चला, वैकुंठाला चला. जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येक लोकांना विनवणी करू लागले, अहो वैकुंठाला चला, वैकुंठाला चला. जगद्गुरु तुकोबारायला गावातील लोक म्हणू लागले, तुम्ही वैकुंठाला चालले, तुम्हीच जा महाराज, आम्हाला इथंच बरे, तुम्हीच जा वैकुंठाला. अहो चला, नको नको तुम्हीच जा. मग जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला निघाले. वैकुंठाला लोकही गावातले वाट लावाय आले, पण लोक जगद्गुरु तुकोबारायला म्हणू लागले, तुकोबाराय अहो तुम्ही तर वैकुंठाला चालले, मग आम्हाला आशीर्वाद तरी द्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, आशीर्वाद पाहिजे ना, मग घ्या आशीर्वाद, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद, जसं तुम्ही कर्म करता तसं तुम्हाला फळ मिळतं. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू माते संगस्त कर्मिणी. मग तुम्ही सांगा, कर्म हा करतोय ना, मग फळ पण ह्यालाच भेटायला पाहिजे का नाही? मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जगद्गुरु तुकोबारायांनी त्याच्या माता पित्याला धन्यता दिली, मग हा जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे ना, मग ह्याला धन्यता द्यायला पाहिजे का नाही? मग जगद्गुरु तुकोबाराय त्याला धन्यता देत नाही. का हो? जगद्गुरु तुकोबारायचे एक रहस्य, एक मार्मिक रहस्य, ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी आता नाही, तुम्हाला आता नाही सांगत, ते शेवटच्या चरणात का जगद्गुरु तुकोबाराय धन्य माता पिता तयाची म्हणतात ते मी तुम्हाला सांगत. पण ह्या परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केलेली आहे, त्याच परमेश्वराने ह्याला पण निर्माण केलेला आहे, की जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, त्या निर्मात्याला ह्याच्या बाबतीत काय वाटतं ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्याच्या बाबतीत काय वाटतं ते जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे, जो सात्विक कुळामध्ये जन्माला आलेला आहे, देवाला त्याचा अतिशय आनंद वाटतो, हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात.